नमस्कार मित्रांनो. या 2025ने बैलगाडी क्षेत्रात खूप मोठे धक्के दिले आहेत. कारण मित्रांनो, घटनाही तशाच घडल्या आहेत. काही दिवसापूर्वी देव मोठा लक्ष्या याला देवाज्ञा झाली होती. मित्रांनो, हा धक्का खूप मोठा होता आणि ह्या धक्क्यातून सावरायला खूप वेळ गेला होता. मात्र मित्रांनो, पुन्हा एकदा या 2025ने जाता जाता बैलगाडी क्षेत्रासाठी खूप मोठा धक्का दिलेला आहे. कारण मित्रांनो, घटना ही तशीच घडली आहे. ज्या नंदीने आपल्या वेगाच्या जोरावरती या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप नावलौकिक केलं होतं, असा अमित शेठ भाडे यांचा वादळ याला सुद्धा आज देवआज्ञा झाली आहे. मित्रांनो, खूप कमी वेळेमध्ये या वादळाने आपल्या गतीच्या जोरावरती आपलं व आपल्या मालकाचे नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. मित्रांनो, खरोखरच नावाप्रमाणे या वादळासारखी गती होती. पण मित्रांनो, काही दिवसापूर्वी वादळ आजारी होता आणि मित्रांनो, आज आपल्या सर्वांचा लाडका वादळ आपल्यामध्ये राहिला नाही आहे. कारण मित्रांनो, वादळची झुंज आज संपलेली आहे. मित्रांनो, खूप कमी वेळेमध्ये या वादळाने आपले व आपल्या मालकाचे नाव खूप मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवले होते. मित्रांनो, कधी स्वप्नातही वाटले नव्हते की अशी दुःखद घटना पाहायला मिळेल अशी. कारण मित्रांनो, आत्ताच या नंदीने आपले नाव खूप लौकिक करायला सुरुवात केली होती. पण मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या वाद्याची झुंज अखेरकार आज संपली आहे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब परिवाराकडून आपल्या सर्वांच्या लाडक्या अमित शेठ भाडे यांच्या वादळाला आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि वादळच्या आत्म्यास शांती लाभो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया.